आपल्यासोबत भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर आहेत। भोंडेकरजी, आज जलपर्यटनाचा जो प्रकल्प आहे त्याचा भूमिपूजन झाला, मुख्यमंत्र्यांनी स्वतः भूमिपूजन केलं। जलसंपदा विभाग आणि पर्यटन विभाग यांचा तो संयुक्त उपक्रम आहे, मात्र भूमिपूजनाच्या फलकावर जलसंपदा मंत्री जे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे त्यांचं नाव नसल्यामुळे चर्चेला सुरुवात झालेली आहे। प्रशासनाची चूक आहे की काय नेमकं झालं आहे? नाही, मी स्वतः निमंत्रण द्यायला गेलो होतो, नेमका DCM साहेबांनी आल्या पाहिजे होता, परंतु जरी ते आले नाही तर त्यांचं नाव टाकायला पाहिजे होता। हे सगळं प्रोटोकॉल जिल्हाधिकारी सांभाळत असतात आणि शासकीय कामामध्ये आम्ही जास्त हस्तक्षेप केला नाही। परंतु मी सकाळी जेव्हा गेलो तेव्हा मला बोर्ड दिसल्यानंतर मी बोललो की एकतर तो बोर्ड लोखंडी होता, दुसरं काहीतरी चांगला स्टँडर्ड करायला पाहिजे होता आणि मुख्यमंत्री साहेबाचं नाव जलसंपदा मंत्री म्हणून पाहिजे होतं, उपमुख्यमंत्री साहेबाचं नाव आणि पर्यटन मंत्रीचं सुद्धा नाव पाहिजे होतं, दोन्ही नाव तिथे पाहिजे होतं। दुसरं की सीनियर IAS अधिकाऱ्यांचं नाव खाली आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांचं नाव होतं ते प्रोटोकॉलमध्ये। मी संबंधित अधिकाऱ्याला विचारलं, ते बोललेत की RDC आणि कलेक्टर यांनी सगळं सर्टिफाईड केल्यानंतर तो बोर्ड बनवण्यात आला असं मला संबंधित त्या अधिकाऱ्यांनी तिथे सांगितलं। तर मी म्हटलं ठीक आहे, असू शकते, काय नाही, पण जे काही चुका झाले असतील ते पुढे भविष्यात व्हायला नाही पाहिजे, हे लक्ष करायला पाहिजे। जलसंपदा विभागाचे जे सचिव आहेत किंवा पर्यटन विभागाचे जे सचिव आहेत जयश्री भोज आणि दीपक कपूर साहेब यांचे नाव होते, मात्र संबंधित विभागाच्या मंत्र्यांचे नाव न होते, त्यामुळे चर्चा सुरू झाली आणि कुठेतरी भाजपच्या मंत्र्यांचे नाव या ठिकाणाहून टाळण्यात आले का, असा राजकीय रंगही त्याला येऊ शकतो? नाही, असं काय नाही, आमच्यामध्ये सगळ्यात तालमेल आहे, सगळं चांगलं आहे आणि आम्ही नावासाठी हा युद्ध नाही आहे, विकासाचा जो आहे हा आमचा सगळ्यांचा विकासाचा हेतू आहे। शॉर्ट टर्ममध्ये हा कार्यक्रम झाला आहे, 2 दिवसापूर्वी आम्हाला कन्फर्मेशन झाला, आम्ही 15 दिवसाआधीपासून आम्ही चालत होतो की आम्हाला द्यावा आणि मला वाटते काल रात्री हा सगळं त्यांनी बोर्ड वगैरे बनवलं आहे। चुका झाल्या असतील तर हे पुन्हा चुका होऊ नये, कारण प्रोटोकॉलनुसार सगळ्यांचं नाव सन्मान राहायला पाहिजे, एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे। आपण स्थानिक आमदार म्हणून आणि महायुतीचे आमदार म्हणून तो फलक आता बदलला जावा असं जिल्हाधिकाऱ्यांना काही सूचना करणार, मागणी करणार? नक्कीच तो फलक बदलवायला पाहिजे आणि तसंही तो फलक आपल्याला स्टोनमध्ये म्हणजे हे आहे, तो आपण जेव्हा लोकार्पण करू आपण आता 1-1.5 महिन्यानंतर त्याच्यात तो फलक बदलला असेल, पण नवीन फलक सगळ्यांच्या प्रोटोकॉलनुसार राहील। तो आजच्या कार्यक्रमामध्येही भाजपचे स्थानिक नेते जे आहेत ते फारसे उपस्थित नसल्याची पण हे एक चित्र दिसत होतं आणि त्या संदर्भातली तक्रार आहे। नाही, होते ना, स्टेजवरती भाजपचे नेते होते, आम्ही आमच्याकडून आमचे जे कोऑर्डिनेशन करत होते त्यांनी सगळ्यांनी निरोप दिलं होतं, ज्यांचं शक्य झालं ते आलेत, भाजप, सेना, राष्ट्रवादी सगळ्यांना आम्ही निमंत्रण दिलं होतं, काही आलेत काही नाही आलेत, काही आताच लोकसभा झाली थोडंसं परंतु असते, पण ते सगळं नॉर्मल आहे, असं हेतू सगळ्यांचा एकच आहे, त्याच्यामुळे कोणी किती आता अपप्रचार करण्याचा प्रयत्न करत असेल त्याला काय होणार नाही। आम्ही तिघही जण आम्हाला जिल्ह्याचे 3 सीट निवडून आणायचे आहेत, मग आम्ही 3 पक्षाचे लोक एकत्र आहोत, एक आहोत आणि एक राहू। आज तुम्ही शिवसेनेमध्ये औपचारिक प्रवेश केलेला, तसा तुम्ही शिवसेनेसोबतच होते, एकनाथ शिंदे साहेबांसोबतच होते, मात्र आज औपचारिक प्रवेश केलं, यापूर्वी तो प्रवेश होत नव्हता, काही तांत्रिक अडचणी होत्या आणि आज कुठंतरी तो म्हणजे आपण प्रवेश करण्याचा निर्णय घेतला? नाही, मी शिवसैनिकच होतो, माझ्याकडे भंडारा गोंदिया लोकसभेचा संपर्क प्रमुख म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती आणि मी पूर्वीपासूनच शिवसेनेच्या विचारापासून दूर गेलोच नाही। मुळात जेव्हा मी पक्षात आमदार झालो तेव्हा मी जिल्हा प्रमुखच होतो, मला काही दिवस जिल्हा प्रमुख म्हणूनच चाललो, त्याच्यानंतर मी जरी मला शिवसेनेने तिकीट दिले नाही तरी मी शिवसेनेच्या विचारधाराशी कधीही बेईमानी केली नाही ना दूर गेलो नाही आहे। म्हणून मला आता शिंदे साहेबांनी बोललेत की तुला यायचं आहे, मी त्यांना विनंती केली की बा अजून 2 महिने थांबा, इलेक्शन जेवढं येईल ते, पण त्यांनी म्हटलं तुला यायचं आहे, म्हणलं ठीक आहे, तुमचं वरिष्ठ राज्याचे जेवढे मुख्यमंत्री आहेत तेवढे निधी देतात, आपण त्याचा मान तर राखायलाच पाहिजे। त्यांनी आग्रह केला, वेळेवरच केला, आज नव्हताच प्रवेशाचा विषय, पण तो वेळेवर त्यांनी ठरवला, जिल्हा प्रमुखाला पण माहिती नव्हता, जिल्हा प्रमुखांना वेळेवर सूचना दिलेत, त्यांनी वेळेवर हे केलं, बघा तुमच्याकडे आमच्याकडे तिथं दुपट्टे पण नव्हते, वेळेवर दुपट्टे सगळे झालेत, परंतु मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य आहे। तर फलक संदर्भात जे काही प्रसंग घडलेला आहे, प्रशासनाने त्या संदर्भातला निर्णय घेतलेला होता आणि प्रशासनाने आपली चूक दुरुस्त करावी आणि तो फलक जो आहे तो लवकरात लवकर बदलावा अशी मागणी किंवा अशी सूचना जी आहे ते आमदार नरेंद्र भोंडेकर करतात। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, भंडारा। ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.